आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। हे झालं साहेब, ते भगुन्याला लाता मारल्या, खिचडी खाली सांडून दिली आणि इथं मला सगळे शेतकरी ते बिचारे म्हणू लागले, मला जाऊ द्या, खाऊ द्या, आता ते पोलीसवाल्याचं काम आहे म्हणलं, बस एवढंच झालं. म्हणलं आता ते चालती म्हणलं पोलीसवाल्याची, म्हणून त्याच्यावर आपण त्याला आग्रह करीत नाही जादा. काय केलं? काही नाही, आले धडाधडा भगुनी फेकले, लाता मारल्या खिचडीला सगळ्या ह्याच्या. बिचारे ते शेतकरी उभे राहिले लांब लांब जाऊन सनी. काय म्हणले शेतकरी म्हणे यार बाबा लाता मारल्या आणि खिचडी फेकून दिली आणि कशाला उगाच हे केलं म्हणे. माझं नाव विष्णू पटो. हा, माझी झाटेले. काय झालं नेमकं दादा रात्री? त्यांनी गाडी लावली पोलीसवाल्यांनी, समोर गाडी लावली. गाडी लावताना त्यांनी तिकडे गेलं पलीकडं, तिकडं खिचडीत गमीला फेकलं, तिकडं बघून फेकून दिलं. गाडीत बसला, सरळ गेला तिकडून, लगेच बाहेरून बाहेर टर्न मारला, सरळ गेला. तो रात्रीचा 12-12:30 टाइम असेल. काय केलं? सगळ्या घाटून पण येतात आणि शेतकरी लागतं जेवायला, आम्हाला लागतं ना, आम्ही भाजीपाला घेतो ना, आम्हाला चहा पिणं पडते ना, असं आहे ना. मग शेतकरी काय खाईल? रात्री 11 वाजेपर्यंत मी येतो, मी आलेले चहा पितो. चहाच्या नंतर किंवा 12-12:30-1 वाजला असं आली गाडी, पलीकडे खिचडी फेकली, इकडे खिचडी फेकली. अन्न हे परम लोकायला खायला लागतं. इकडे भोजे वाहत्या, कॅट वाहत्या, इथं आम्हाला लोक आहे 100, त्यांना लागतं नाश्ता. ते काय घरी जाऊन नाश्ता जेवण करून येऊ शकत, रात्री बेरात्री जाऊन सिटीत नाही जाऊ शकत. तिथून येत्या शहागणमधून, काही चौपाटीहून येत्या, काही कधी गेटून येत्या, काही इकडून येत्या, म्हणून हे पब्लिक येते. त्या कारणानं भाजीपाल्याला जागा लागते, त्यांना चहा पित्या, नाश्ता करत्या. मोबाईल कोण आणून त्याच्यात रेकॉर्डिंग नाही.